मुंबईमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे, तर पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे। कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे। 3 दृश्य आपण पाहतोय मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधली। आज अनंत चतुर्दशी आहे। गणपती बाप्पाला आज निरोप देण्याचा दिवस आहे। गेले 10 दिवस ज्याचं कोण कौतुक केलं, ज्याची सेवा केली, त्या गणपती बाप्पाला आज गणेश भक्त निरोप देत आहेत। मुंबईतल्या उंच गणेश मूर्तींच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे। मुंबईमधली आपण दृश्य पाहतोय। गणेश गल्लीमध्ये विराजमान असलेला मुंबईचा राजा, त्याच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये मानाचे पहिले 3 गणपती, कसबा गणपती, गुरुजी तालीम गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपती, हे गणपती आता विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने प्रस्थान करतात। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली आहे। ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। आणि पुण्यातील शिवाजी रस्त्यावरती विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक सुंदर रथ सज्ज आहेत। ज्या पद्धतीने पुण्यामध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून सुंदर देखावे तयार केले जातात, तेवढेच सुंदर विसर्जन रथ सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेत। पुण्यातून याचा आढावा घेतलाय मिकी घई यानं। 10 दिवसाच्या या उत्साहानंतर आज अनंत चतुर्दशी, आज बाप्पांना निरोप दिला जातोय। जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये जे विसर्जन मिरवणूक असते ते आकर्षणाचं केंद्र असते आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वात जास्त आकर्षण असतं ते म्हणजे सुंदर सुंदर रथांचं। वेगवेगळ्या मंडळाकडून या ठिकाणी आता शिवाजी रस्त्यावर रात्रीपासून हे सुंदर वेगवेगळे फुलांनी सजलेले रथ या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय सरस्वती माता या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि त्याच्या समोर गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने विसर्जन मिरवणुकीमध्ये हे वेगवेगळे सुंदर रथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यंदाच्या वर्षी जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने भारताने चॅम्पियन अर्थात वर्ल्ड कप आणलेला आहे, त्याच पद्धतीने हा एक रथ पूर्ण तो ट्रॉफी घेऊन पूर्ण भारताची टीम त्या ठिकाणी असणार आहे आणि एक वेगळा संदेश या ठिकाणी दिला जातोय। 500हून अधिक जे रथ आहेत ते अलका टॉकीज चौकातून पुढे विसर्जनाकडे जात असतात आणि त्यासाठी आपण बघतोय सगळे रथ या ठिकाणी आता सज्ज पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी देखील काटेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि आता पुण्यात बाप्पांना निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक काही वेळात सुरू होणार आहे आणि त्याचीच जय्यत तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।